ब्रेड म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सँडविच येतात आणि सँडविच नाश्त्यासाठी सगळ्यांनाच आवडत असतात आणि त्याच ब्रेडपासून आपण खूप विविध प्रकारचे पदार्थ तयार करू शकत असतो। त्यातलाच हा एक माझ्या आवडीचा पदार्थ आहे। तर मी आज भरपूर चीज घालून मस्त असा फोडणीचा ब्रेड तयार केलेला आहे आणि ह्या फोडणीच्या ब्रेडची चव खरंच खूप भन्नाट झालेली होती, खूप छान चव झालेली होती। कसा तयार करायचा आहे तर आता हे बघूयात। तर त्यासाठी मी इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे, अगदी बारीक चिरून घ्यायचा, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा गाजर चिरून घेतला आहे, तो सुद्धा मी अगदी बारीक चिरून घेतला, एक टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर, सर्व साहित्य जे आहे ते चिरून घेतलेलं आहे आणि काही ब्रेड स्लाइस मी इथे काढून घेत आहे। मला 2 प्लेट नाश्ता तयार करून घ्यायचा आहे, तर मी त्या अंदाजाने ब्रेड काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे कात्रीने कट करून घेत आहे, म्हणजे त्याचे एकसारखे तुकडे तयार होतात। तर म्हणून मी कात्रीने ब्रेड ज्या आहेत त्या अशा छान कट करून घेतल्या आहेत। मस्त असे हे तुकडे तयार झालेले आहेत ब्रेडचे, कारण त्यामुळे आपण जो नाश्ता तयार करणार आहोत तो सुद्धा दिसायला खूप छान दिसतो। तर इथे सर्व मी ब्रेड स्लाइसचे छोटे छोटे तुकडे तयार करून घेतलेले आहेत। आता एका पॅन मध्ये मी 1 चम्मच तेल घातलेला आहे आणि हे तेल जे आहे ते शेंगदाण्याचं तेल इथे मी वापरलेलं आहे आणि सोबतच मी त्यामध्ये बटर सुद्धा घातलेलं आहे। तर बटर आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरवी मिरची आणि गाजर सर्व घालून घेतलं आणि थोडं 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। ब्रेड पासून सँडविच तर मी बरेचदा बनवत असते, पण हा सुद्धा नाश्ता आम्हाला फार आवडतो आणि माझ्या मिस्टरांना सुद्धा अशा प्रकारचा ब्रेड पासून तयार केलेला नाश्ता फार आवडत असते आणि असा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। तर कांदा गाजर परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी पाव चम्मच हळद घातली आणि 1 मोठा चम्मच शेजवान चटणी घातलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये वाफवून घेतलेले वाटाणे आणि स्वीटकॉर्न घालून घेतलेले आहेत। तर हे फ्रोझन वाटाणे आणि स्वीटकॉर्न आहेत, तर ते वाफवून घ्यायचे आणि त्यानंतर मग आता त्यामध्ये मी घालून घेतलेले आहेत। त्यानंतर आता मी इथे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा घालून घेतला आहे आणि सर्व मसाला जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे। तुम्ही आणखीही इथे कुठल्या प्रकारच्या भाज्या वापरू शकता, म्हणजे सिमला मिरची जर असेल तुमच्याकडे तर ती सुद्धा इथे वापरू शकता। मसाला परतून झाल्यानंतर आता हे छोटे छोटे जे मी ब्रेडचे तुकडे करून घेतलेले होते तर ते घालून घेतले आहेत आणि अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचे आहेत, म्हणजे जे ब्रेडचे तुकडे आहेत ते एकसारखे राहतात, तुटत नाही। तर अगदी हलक्या हाताने मी छान परतून घेतलेलं आहे सर्व मिश्रण जे आहे ते। आता ह्यामध्ये मी 1 मोठा चम्मच टोमॅटो सॉस घातलेला आहे। तर मस्त अशी ही चव येते ह्या ब्रेडच्या तुकड्यांची, म्हणजे ह्याला माझ्या भाषेमध्ये फोडणीची ब्रेडच म्हणतो आम्ही। तर खूप छान वाटते खायला, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारची फोडणीची ब्रेड। आणि मी बरेचदा ही जी रेसिपी आहे ती तयार करत असते सकाळी नाश्त्याला, जर मला काही करायचं असलं आणि ब्रेड जर असेल तर मी अशा प्रकारचा हा नाश्ता तयार करत असते। आणि तयार झाल्यानंतर त्यामध्ये मी हिरवी कोथिंबीर घालून घेतली आहे। आता इकडे मी प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे। तर छान 2 प्लेट तयार करून घेतल्या आणि भरपूर चीज घालून घेत आहे। ह्यामध्ये चीज घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा स्किप सुद्धा करू शकता, तर मला फार आवडते। आणि आजची ही फोडणीच्या ब्रेडची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।